नमस्कार. तर खूप कमेंट्स येत होत्या की आम्ही डिलिव्हरी नंतर आमचं सी सेक्शन झालेलं आहे, तर आम्ही कोणते व्यायाम करायचे. तर बघा, तुम्ही 2 किंवा 3 महिन्यानंतर ना नॉर्मल स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. पण जर तुम्हाला हेवी एक्सरसाइज करायचे, तुम्ही जर समजा जिमला जात असाल, तर त्यासाठी ना तुम्हाला 6 महिन्यानंतरच तुम्ही सगळे हेवी व्यायाम करू शकता. त्यामुळे आज तुम्हाला इथे ना तुम्ही 2 किंवा 3 महिन्यानंतर ज्या आज एक्सरसाइज सांगणार आहे त्या तुम्ही करू शकता. एकदम सोपे सांगणार आहेत की तुम्हाला व्यवस्थित करता येतील. तर त्याआधी तुम्हाला काय करायचं माहितीये, 1 किंवा 1.5 महिन्यानंतर तुम्हाला नॉर्मल तुम्ही वॉकिंग पासून स्टार्ट करा. सुरुवातीला 15 मिनिटं चालायला जा, थोडं अर्धा तास करा, 1 तास करा, असं करून तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता वॉर्मअप एक्सरसाइज माझ्या चॅनलवरती आहे, त्या तुम्हाला थोड्या आधी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच सगळे हे व्यायाम करायचे. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय बघा, व्यवस्थित उभं राहायचंय, थोडंसं खाली वाकायचंय, पाय वरती उचलायचंय. 1 2 2 3 4 5 3 4. आता सुरुवातीला सावकाश करायचंय, घाई करायची नाहीये. एकदा सवय झाली, तुम्हाला वाटते की काही त्रास होत नाहीये, त्यावेळेला थोडे दिवस झाल्यानंतरच तुम्हाला स्पीड वाढवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. असं करायचंय. होता की नाही सोपा व्यायाम. आता बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला एक्सरसाइज करताना श्वास घेत राहायचंय, तोंडावाटे श्वास सोडत राहायचंय. नाकावाटे तुम्ही श्वास घेताय, तोंडावाटे श्वास सोडत राहा, जेणेकरून तुम्हाला जास्त दम लागणार नाहीये. आता दुसरा व्यायाम, हा व्यायाम तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा करायचंय. दुसरं काय करायचंय बघा, दोन्ही हात असे ठेवायचे, पाय फक्त साईडला स्ट्रेच करायचे. 1 2 3 4 1 2 3 4. सुरुवातीला सावकाश करायचं बघा. 1 2 3. हळूहळू सवय झाली, वाटलं की काही त्रास होत नाहीये की स्पीड वाढवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. One, 2, 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. होता की नाही सोपा व्यायाम. आता आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा सांगणार आहे. बघा, काय करायचं, दोन्ही हात असे ठेवायचे आणि फक्त आपल्याला बॉडी आपली ट्विस्ट करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. काय करायचंय, पायांमध्ये ना थोडंसं गॅप ठेवायचंय, दोन्ही हात असे समोर ठेवायचे, पाय आपल्याला पाठीमागून वरती उचलायचे बघा, आणि हात साईडला स्ट्रेच. 1 2 3 सुरुवातीला सावकाश आणि त्यानंतर सवय झाल्यावर स्पीड वाढवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. एकदम सोपा व्यायाम आहे, नक्की करायचंय. आता बघा, जर तुम्हाला 6 महिने झाले असतील ना, तर तुम्ही जे एक्सरसाइज मी सांगितले चॅनलवरती, पोट कमी करण्यासाठी, कंबर कमी करण्यासाठी, हे तुम्ही व्यायाम करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण 6 महिन्यानंतर आता आपण एक शेवटचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा खूप छान आणि एकदम सोपा आहे. बघा काय करायचंय, पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचे, हात असे ठेवायचे, फक्त पाय साईडला स्ट्रेच करायचे आणि हात वरती स्ट्रेच करायचे. 1 2 पाय जेवढा पाठीमागे स्ट्रेच होतोय तेवढा स्ट्रेच करायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. रिलॅक्स व्हायचं आहे. होते की नाही सोपे व्यायाम? मला कमेंट्स करा, कुणी कुणी माझ्यासोबत करून पाहिले एक सगळे व्यायाम, आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा सांगा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.